तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रतिक्रिया यूट्यूब चॅनलला. तर आज खूप दिवसांचा ब्लॉग करतोय. तर आज चाललो आहे गावी. सकाळचे वाजले 5. मी आणि वना चाललो आहे गावी, कारण की आता पाऊस पण पडला आहे गावी मागे गेलेलो, मम्मीच्या गावी गेलेलो, पण आता माझ्या गावी चाललो आहे. तर बघू एक्सपिरियन्स करते. पहिल्यांदा चालले मांडवीनी सकाळी, बघूया कसं वाटतंय मला. तुझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. ही सकाळची कधी ट्रेनने येत नाही, तर बघू आता. ट्रेनला अजून यायला टाईम आहे. आम्ही सकाळी लवकर आलो, पूर्ण स्टेशन खाली. फायनल ट्रेनमध्ये बसलोय. इतनी खुशी. मित्रांनो, आता फायनली पोहोचलो आता गावाला. आता उतरलो ट्रेनमधून. तर बघू आता पुढे पण जायचं आहे आता घरी. तर आता स्टेशनमधनं बाहेर पडलोय. म्हणजे बघा चालते पुढे. तर मित्रांनो, आता स्टेशनपासून बाहेर आलोय. तर बाहेर येऊन बघते तर खूप ऊन आहे आता इथे गावी. आता बघू आता कशाने जायचं ते. आम्हाला वाटलं पाऊस असेल, बघतो ते इथं ऊन आहे. मित्रांनो, इथं पावसाचं वातावरण झालंय. थोडं काही क्षणापूर्वी इथं एकदम ऊन होता. काही क्षणापूर्वी इथे एकदम ऊन होता आणि आता बघते तर पूर्ण पावसाचं वातावरण झालं इथे. टोपी पण घातली होती मी. आता पावसाचं वातावरण, डायरेक्ट क्लायमेट चेंज झालंय गावी. गाडी म्हणजे आम्ही घरातल्यांना बोलवली असती, पण आम्हाला सरप्राईज द्यायचं आम्ही कुणाला सांगितलं नाही, म्हणून आम्ही आता दुसरी गाडी बघतोय. कुठली गाडी भेटते. लालपरी भेटले, लालपरीने जाऊ आम्ही. लालपरीचा प्रवास करूया आता आपण. पण आम्ही कधीपासून वाट बघतोय, अजूनपर्यंत तरी नाही आले. बघूया पाऊस याच्या आतमध्ये येऊ द्या. मित्रांनो, खूप वर्षानंतर केलाय गावचा एसटीचा प्रवास, आणि ते पण पावसात. बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली. फायनली पोहोचलो आणि पाऊस पण चालू आहे. तर मित्रांनो, आता फायनली गावी पोहोचलोय. काय हिरवगार झाले बघू शकता तुम्ही. हिरवगार झाले आणि सगळे बॅगा यांनी माझ्याकडे दिले. आणि इथे आम्ही बॅगा दिल्या सगळ्या, कारण की मी इथं व्हिडिओ काढतोय. मित्रांनो, खूप दिवसानंतर एसटीचा प्रवास केलाय आणि खूप जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या, कारण की आम्ही लहान असताना आजोबा आम्हाला एसटीतनं खूप फिरवायचे. म्हणजे जी एक आठवण म्हणून त्या एसटीतनं, म्हणजे ती आमचं असं काय ठरलं होतं एसटीने यायचं. ती खरं तर नशिबानेच एसटी भेटली आम्हाला, आणि आमच्या गावची एसटीतनं ते खूप आठवणी ताज्या झाल्या त्या एसटीतनं. खूप वर्षानंतर एसटीचा प्रवास केलाय, कारण की आता एसटीचा प्रवास सहजा होत नाही. मित्रांनो, इथं बघा व्ह्यू बघा गावचा आमच्या किती भारी आहे. तर मित्रांनो, इथं गावात उतरलोय आणि इथं पावसाने आमचं स्वागत केलंय. अतिशय सुंदर वातावरण झाले. मित्रांनो, गावी बघू शकता, हे आमचं गाव आहे. मित्रांनो, छत्री उडून गेले बघू शकता. उलटी होते. वाव. पाऊस पण नाही एवढा, वारा पण नाही, तरी पण छत्री बघ कशी झाली. पाणी आलंय. कसा होता? खडा 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 खडू खडा 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 खडा. पण भाई स्पीडने आलो आपण ना का. हा, पण भाई स्पीड होती एसटीला. आपल्या नॉर्मल बाईकला पण नाहीये आणि कारला पण नाही जेवढी एसटीला आहे. लालपरी चालत चाललो आता गावी. वारा सुटलाय गार मस्तपैकी. तर स्टेशनला उतरलो तेव्हा बघू शकता किती ऊन होतं तुम्ही. मागाशी दाखवतो तुम्हाला. आणि आता बघा इथलं सीनच वेगळं आहे, म्हणजे क्लायमेटच वेगळं आहे. शेतामध्ये भात पेरून झालाय आणि तो उगला पण आहे. विहीर आहे गावची. वन्या फर्स्ट टाइम आले असेल पावसात ना राहायला गावी. मी काय दरवर्षीच येतो, आजी असते कारण की. आम्ही आता गावी पोचलोय. आमचा वाडीचा एंट्रन्स आहे इथना. गावाला चिता
आम्ही असते असते घराची जवळ येते. आजीला माहित नाही आम्ही आलो होते गावी. तर तिचे रिॲक्शन बघा काय आहे ते. अंगणात बसले असेल तर काय. आनंदे मोरे माझी पोरपोर आली. मम्मीला विचारतो, मम्मीच म्हणते तर का नाही कॉलेज नाही गेलाय बाबू. हा काय बोलते? हा हा आणि तुला कशी सुट्टी दिला तुम्ही? आली ती बघ ना गावी आली एवढी. आता मी फोन लावला होतो ओल्याला. अय्या शपथ तुला फोन घेतला होता म्हणलं बघू दे पूरला फोन लावून. जेवण बिवून झोपलेले वाटतं. हा जेवण बिवून मग झोपलेले आता वाटतं. जेवण झालं खाऊन आलो आम्ही. काय खाल्लं? काय ट्रेन मध्ये कुरुक मुरुक. काय फुडका भाकरी टाकू? नको हा झोप आता. मग भाकरी टाकतो. काय गरज नाही. वय बाय काय भाकरी. आता कशाला भाकरी 2 वाजले. मग काय खाऊन आली? काय वडापाव सोबत. खरंच की का? नाही तर भाकरी टाकून पटकन जो. आता कशाला पाहिजे आता. चला मित्रांनो पोचले आता गावी. आता बॅग बिग ठेवून फ्रेश होऊन आता भेटू नाही. आता मित्रांनो फ्रेश झाले मस्तपैकी. आता झोपूया कारण की आता सकाळी लवकर उठलेलो. काही झोप का झाली नव्हती. आता मस्तपैकी झोपू आराम करू. भेटू नंतर. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 6. आताच मस्त फ्रेश झाले. झोप बिप केली मस्तपैकी. तर मस्त वाटते फ्रेश हो. आमच्या इथं फुटबॉल खेळतात पूर्ण. काय लागलं? हा विजयाने घर बांधलाय. बाजूला साजनने पण बांधलाय. जाऊ बघायला आपण कसा बांधलाय तो. ओनर घराचे ओनर. काय काय केलं? तर आमच्या विजयाचं नवीन घर काम चालू आहे. आज स्पेशल म्हणजे आज खिचडी भात केलाय रात्री जेवण्यासाठी. आंबे आहेत तिथं. मित्रांनो आजची व्हिडिओ इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इस प्रतीक लाईफला. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में डूबना चाहूं, तेरी ही यादों में सोना मैं पाऊं.